कोळी किचन रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वांगा बटाट्याची भाजी बनवणार आहोत। तर 2-3 अशी वांगी मी उभी कापून घेतलेली आहेत अशी या पद्धतीने, आणि हे बटाटा असे कापून घ्यायचे उभे, काळी पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत। हळद घेतलेली अर्धा चम्मच, तेल घेतलेले आहे, मीठ घेतलेले आहे, एक उभा चिरून कांदा घेतलेला आहे, कढीपत्त्याची पाने घेतली, 2 चम्मच खवलेला ओला नारळ घेतलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या उभ्या चिरून, कोथिंबीर घेतलेली आहे आणि चिमूटभर हिंग घेतलेले आहे। एवढ्याच साहित्यात आपल्याला झटपट होणारी आणि टेस्टी भाजी बनवायची आहे। आता कढई गरम करायला ठेवलेली आहे मी। आता फोडणी करूया भाजीला आपण। 2 छोटे चम्मच तेल घालते मी पहिले। तेल गरम झाले की कांदा घालते। कार्यामध्ये वगैरे ही भाजी बनवली जाते, साहित्य पण कमी लागतं आणि पटकन शिजणारी भाजी आहे। कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे कांद्याबरोबर मी। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा थोडा ट्रान्सपरंट होऊन द्यायचा आहे आपल्याला। आता आपला कांदा ट्रान्सपरंट झाला आहे थोडा। आपण हिंग घेतलेलं आहे ते घालूया। हिंग घालून झाले, आता हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालूया। आपल्याला मिरचीवरच भाजी बनवायची आहे, लाल मसाला वगैरे वापरलेला नाही। बऱ्यापैकीच मिरच्या घाला। एवढ्याच्या भाजीला मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत चांगल्या। आता कांदा आपला थोडा शिजलाय, आपण हळद घालूया, मीठ घालूया, कमी साहित्यात बनणारी आणि टेस्टी अशी भाजी आहे, नक्की ट्राय करा, खूप छान लागते। आता वांगा बटाट्याचे काप घालूया। गॅस थोडी स्लोच करायची आहे। आता मिक्स करून घेऊया आपण वांगा बटाटा चांगलं तेलावरती। आणि या भाजीमध्ये पाणी वगैरे घालायचं नाही, वाफेवरतीच ही भाजी चांगली शिजते। आता मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटांनी आपण खोलून मिक्स करून घेऊया। 2 मिनिटं आपण झाकण ठेवूया। 2 मिनिटं झालेले आहेत, आपण मिक्स करून घेऊया भाजी। अजून आपण 2 मिनिटं झाकण देऊया। मी मिक्स करून घेतलेले आहे आणि 2-2 मिनिटांनी मिक्स करा। साहित्य घालू। 2 मिनिटं झालेले आहेत। भाजी शिजलेली आहे। आता आपण ओलं खोबरं घालूया त्याच्यामध्ये। आणि कोथिंबीर घालूया। ही भाजी टिफिनसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता, खूप छान होते, झटपट होते। भाकरी बरोबर, चपाती बरोबर देऊ शकता तुम्ही। आता फक्त 1 मिनिट आपल्याला वाफ काढायची आहे, मग आपली भाजी तयार होणार। फक्त 1 मिनिट आपण वाफ देऊया। आता 1 मिनिट झालेले आहे। चांगली वाफ काढलेली आहे आपण 1 मिनिटात।
बघा कशी छान भाजी होते सुटसुटीत. आता आपली भाजी तयार आहे सर्व करण्यासाठी. मी गॅस बंद करते.